केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या स्पेन दौऱ्यात भारत स्पेन सहकार्य अधिक दृढ करण्याच्या नवीन संधींचा शोध. भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावर विचारांची देवाणघेवाण. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी 2028-29 या वर्षातल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी जागेसाठी भारताच्या अधिकृत मोहिमेचा केला शुभारंभ. अयोध्येतल्या श्रीराम मंदिरातल्या कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणातल्या सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आणखी 14 दिवसांनी वाढ. कामगारांसंबंधी विविध कायद्यांमध्ये कामगार विभागाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या सुधारणांमधून व्यापक कामगार हित जपण्याला प्राधान्य द्यावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. एसटी डेपोच्या पुनर्विकासातून एसटी महामंडळाला सक्षम करणार असल्याचं सांगत प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. व्हिएतनाममधल्या फूक वोक बेटाजवळ स्पीड बोट दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह भारतात आणले असून ते तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळमधील त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले. आणि क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर भारतीय महिला क्रिकेट संघानं घडवला इतिहास. कसोटी सामन्यात भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय. नमस्कार.